श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो नमस्कार. महिला दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. महिला ही घरातली एक अशी व्यक्ती आहे की जिच्याशिवाय घरातलं पानही हलत नाही. मित्रांनो, महिला दिनाचा आपण एक सारांश बघूया. 1-2 मिनिटं. महिला दिन का साजरा केला? 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूट गर्ल्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली. 10 तासांचा दिवस आणि कामाची जागा, सुरक्षितता या मागण्या केल्या. या 2 मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी चोखसपणे केली. स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला. तो पास झाला आणि भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च महिला दिवस 1943 साली साजरा झाला. आणि महिला 8 मार्च 1943 साली साजरा झाला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या आणि स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आहे आणि भरपूर संघटना. मग त्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, त्यानंतर तुमच्या सरोजिनी नायडू असतील, त्यानंतर खूप साऱ्या स्त्रिया. तुम्ही बघा, इतिहास भी गवाह आहे की आपल्या सर्व युगांमध्ये, द्वापार युग असेल, त्रेतायुग असेल, कलियुग असेल, सतयुग असेल, या सर्व युगांमध्ये स्त्रियांचा जो सहभाग आहे हा अग्रगण्य राहिलेला आहे. म्हणजे स्त्री आदी, मध्य आणि अंत या सर्वांचा मध्य आहे. कारण स्त्री मित्रांनो कोण आहे? ती आहे सारे विश्व आहे. ती आहे तर सारे घर आहे. ती आहे म्हणून सुंदर नाती आहे. ती आहे म्हणून नात्यामध्ये प्रेम आहे. आणि मित्रांनो, आदिशक्ती तू आहे, प्रभूची भक्ती तू आहे, झाशीची राणी तू आहे, जगत जननी तू आहे, मावळ्यांचा भवानी तू आहे, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आहे, जगाच्या युगातील प्रगती तू आहे. अशा या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना कोटी कोटी शुभेच्छा. मित्रांनो, स्त्री म्हणजे अडथळ्यावर मात आहे. स्त्री म्हणजे क्षणाची साथ आहे. तुझ्या कर्तृत्वाचा सर्वांना प्रणाम आहे. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भरावे. तुझ्या विशाल पंखांकारी विश्व ते सारे विसावे. स्त्री म्हणजे वास्तव्य आहे. स्त्री म्हणजे मांगल्य आहे. स्त्री म्हणजे मातृत्व आहे. स्त्री म्हणजे कर्तृत्व आहे. आणि आईच्या वात्सल्याचा प्रणाम आहे. बहिणीच्या प्रेमाला प्रणाम आहे. मैत्रिणीच्या विश्वाला प्रणाम आहे. पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम आहे. मित्रांनो, स्त्री शक्ती म्हणजे ह्या युगातील सर्वात अप्रतिम अशी शक्ती आहे का जी सर्व करू शकते. आजच्या मितीला स्त्री जे आहे, असं कोणतं क्षेत्र आहे की ज्यामध्ये स्त्री नाही? मला आत्तापर्यंत एक गोष्ट आठवते का स्त्री भारताचा पहिला पंतप्रधान स्त्री होऊ शकते. स्त्री अवकाशामध्ये भरारी घेऊ शकते. स्त्री सर्व क्षेत्रांमध्ये आजच्या मितीला पुरुषांसमारे खांद्याला खांदा लावून काम करणारी ती स्त्री आहे. अशा या स्त्रीसाठी त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो, अशा या महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना कोटी कोटी प्रणाम. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.